वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणात आता पहिल्या 3 आरोपींना जे आहे आता पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे सर आहेत। सर काय सांगाल, काय अपडेट जे आहेत यामध्ये झाले, किती दिवसांची पोलीस कोठडी यांना वाढली? आज या शशांक आणि यांना 2 महिला यांना आज पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केलं होतं। 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड वाढवून मिळालेली आहे। बाकी त्या दृष्टीने तपास चालू आहे। सर, हे 5ही आरोपी जे आहेत ते एकत्र आल्यानंतर आता कुठल्या तपासात जे आहे ते प्रगती आलेली आपल्याला पाहायला मिळते? त्याचप्रमाणे निलेश चव्हाण जो आहे तो त्याचं काय स्टेटस आहे आता? या आरोपींकडे वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी चालू आहे आणि चव्हाणच्या संदर्भात आम्ही वेगवेगळी पथकं तपासाची पथकं तयार केली असून त्यांचा शोध चालू आहे। लवकरच त्याला पकडलं जाईल। चव्हाण बाहेर राज्यात गेला असल्याची देखील चर्चा होते, नक्की काय त्या संदर्भात चर्चा सांगाल? त्या दृष्टीने चौकशी चालू आहे, तपास चालू आहे। नक्कीच आपण पाहिलं तर 2 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी आता शशांक असेल किंवा शशांकची आई आणि त्याचप्रमाणे जी ननंद करिश्मा आहे त्यांना जे आहे ते या ठिकाणी मिळालेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। या सर्व प्रकरणात जो निलेश जगताप जो आहे तो त्याचा शोध जे आहे ते आता पिंपरी चिंचवड पोलीस घेताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।